नाटक करणार का विचारल्यावर हो किंवा नाही म्हणणं हे आपल्या हातात कुठे रे, ते आलंय आपल्याकडे, आपण आता ते करायचंय, दॅट्स इट. बेबी राजे हे पात्र जे मी करणार आहे ते आधी विजयाबाईंनी केलं होतं, त्यानंतर कविता ताईंनी केलं होतं. परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे, मी मुंबईसारख्या शहरात वाढले. माझ्या आईवडिलांनी मला जे करायचंय, मला जे हवंय त्यासाठी करायला स्वातंत्र्य दिले. आणि आम्ही आज साडी नेसली तरी आम्ही बसतो अशाच. आम्हाला सवयच नाहीये साडी नेसून असं बसायचं म्हणजे काय. मुलं आमचे, आम्ही त्यांना म्हणतो आजोबा. झोप लागली नाही की आजोबांची गोष्ट लावायची. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस खास आहे कारण पु ल देशपांडे यांचा 25वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तर माझ्यासोबत आहे स्वानंदी टिकेकर. हॅलो मॅम, कशा? हॅलो, मी बरी आहे, तू कसा आहे? एकदम मस्त. तर हा दिवस तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे, कारण पु ल देशपांडे हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी किती विशेष आहे तुला माहिती आहे, प्रेक्षकांनाही माहिती आहे. अख्ख्या भारतभर, अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्यांच्या हृदयाला पुलंनी हात घातलेला आहे. अगदी खळखळून हसवलंय, रडवलंय, गाणी ऐकवली आहेत. काय सांगू पुलंबद्दल. खरंच असं इतकं मोठं व्यक्तिमत्व, इतक्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, इतकं मला कळत नाही की ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणजे काय असेल. ऑलराऊंडर हा अत्यंत छोटा शब्द आहे, पण आजच्या जगात म्हणतो ना बना तो बघ ऑलराऊंडर आहे, सगळंच करतात ते. असं होतं मला. आणि त्यांनी लिहिलेले शब्द, त्यांनी एका खोलीत बसून त्यांच्या पेननी कागदावर हे शब्द लिहिले असतील रे, आणि आता आज आम्ही ते बोलतोय. किती भाग्याची गोष्ट आहे. तर एवढे ज्येष्ठ साहित्यिक, पद्मभूषण प्राप्त पु ल देशपांडे यांनी हे नाटक लिहिलंय, सुंदर मी होणार. आणि या नाटकाचा भाग आपण होतोय, तर हे काय एकंदरीत काय भावना आहे? भावना नाही, मला वाटतं तो योगायोगच आहे. ते कोणीतरी सगळं घडवून आणलेलं असतं, ते ठरवूनच आणलेलं असतं, म्हणून ते होत असतं. म्हणजे नाटक करणार का विचारल्यावर हो किंवा नाही म्हणणं हे आपल्या हातात कुठे रे, ते आलंय आपल्याकडे, आपण आता ते करायचंय, दॅट्स इट. खूप अमेझिंग भावना आहेत. खूप समाधानी वाटतंय, आनंदी वाटतंय, भीती वाटतेय, एक्साइटमेंट वाटते, खूप काय काय वाटतंय. तर 1958 साली त्यांनी रचलेलं आहे पु ल देशपांडेंनी हे नाटक. आणि जेवढं ही मोठं नाटक आहे तेवढीच मोठी जबाबदारी असं मला वाटतं. तर ती तुझ्यासाठी कितपत ती मोठी जबाबदारी असणार आहे? खूपच मोठी जबाबदारी आहे. आणि इतक्या दिग्गजांनी करून ठेवलेलं नाटक. बेबी राजे हे पात्र जे मी करणार आहे ते आधी विजयाबाईंनी केलं होतं, त्यानंतर कविता ताईंनी केलं होतं. तर खूप मोठी जबाबदारी आहे. पण जबाबदारी बरोबर जो काम करण्याचा आनंद आहे ना, तो काही वेगळा आहे. कारण जर लोकांना तुमच्याकडनं अपेक्षाच नसतील तर तुम्हाला असं वाटेल मग ठीक आहे, व्हॉट इज ॲट स्टेक. मला असं वाटतं, मला आता उलटं वाटतं की जबाबदारी आहे ना, चला मग आपण करूया, पार पाडूया, मेहनत करूया. तर तुझ्या भूमिकेकडे येतो मी. जे बेबी राजे तू भूमिका करतेस, तर ही भूमिका किती महत्त्वाची, तर मी नाही बोलू, महत्त्वाची तर आहेतच तुझ्यासाठी, पण किती चॅलेंजिंग आहे? खूप चॅलेंजिंग आहे. कारण चॅलेंजिंग म्हणजे अशी वियर्डली चॅलेंजिंग आहे, कारण बेबी राजे ही आजची मुलगी आहे सुद्धा आणि नाही आहे सुद्धा माझ्यासाठी. 1958 साली लिहिलेलं हे नाटक आहे. आणि तेव्हा आय थिंक तेव्हाच्या सोशल स्ट्रक्चरमध्ये हे पात्र तिला हवंय ते अचीव करण्यासाठी तिच्या घरच्यांच्या विरुद्ध जायला तयार आहे. ही भूमिका तेव्हा आणि आत्ता ही सुद्धा सेमच आहे रे. कितीतरी महिलांना त्यांना आयुष्यात जे हवंय ते अचीव करायला बंड पुकारावाच लागतो. आज सुद्धा स्ट्रगल आहेच आहे. पण ॲट द सेम टाइम परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे, मी मुंबईसारख्या शहरात वाढले. माझ्या आईवडिलांनी मला जे करायचंय, मला जे हवंय त्यासाठी करायला स्वातंत्र्य दिले. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण घरच्यांची भांडावं लागतंय. ह्याचा मला अनुभव नाही आहे रे. त्यामुळे मला परमेश्वराचे आभारही मानावे असे वाटतात की तू मला अशा वातावरणात वाढवलंस. पण ॲट द सेम टाइम बेबी राजे करताना असं होतं, अच्छा हे ते इमोशन आहे का, मला हे दाखवायचं आहे का. किंवा जसं रिहर्सल करताना मला रिअलाईज झालं, एक दिवस आम्ही साडी नेसून रिहर्सल केल्यावर रिअलाईज केलं की अरे चा, माझी बॉडी लँग्वेज वेगळीच आहे. कारण आता आम्ही टी शर्ट जीन्स घालून असे बसून मी तुझ्याशी इंटरव्ह्यू करते, आणि आम्ही आज साडी नेसली तरी आम्ही बसतो अशाच. आम्हाला सवयच नाही आहे साडी नेसून असं बसायचं म्हणजे काय. तर ते नॉर्मली त्या बायका तशाच बसायच्या ना. राजघराण्यातली इतक्या वर्षांपूर्वीची मुलगी, ती बंडखोर जरी असेल तरी तिच्यात एक ग्रेसच आहे ना. तर मजा येते खूप. तर तू उत्तम काम करतच आली आहेस आणि यातही करशील ही खात्री आहे.
तर आणि हे काम करत असताना वाचनही असणार तुझं, तर पुलं तुझ्या किती जवळचे आहेत? मी आता सगळ्यांना हेच सांगते की पुलं आम्ही त्यांना म्हणतो आजोबा. झोप लागली नाही की आजोबांची गोष्ट लावायची. कथाकथन त्यांचं ऐकल्याशिवाय झोपत नाही, अशी गोष्ट आहे. कधीही नेहमी मला अगदी आठवते, एस्पेशली दमलोय, टेन्शन आलंय, झोप लागत नाहीये, झोपल्यावर बघ आपल्याला जी कामं राहिलेली असतात ना ती झोपतानाच आठवतात. जी आपण सोडलेली असतात, उद्या करूया परवा करूया, ती झोपायच्या आधी आठवतात. ती आठवली की मी कथाकथन पुलंचं लावते, ऐकत बसते. काय दुसऱ्या आयुष्यात काय पाहिजे अजून. या नाटकाबद्दल एक्साइटमेंट किती? आता चालू होतील प्रयोग वगैरे, एक्साइटमेंट किती? अरे खूप एक्साइटमेंट आहे. एक तर मी खूप वर्षानंतर मराठी नाटक पुन्हा करते. एक्साइटमेंट आहे फक्त बाबा, तारव आम्हाला, छान होऊ दे सगळं. एकंदरीत खूप मोठी स्टारकास्ट आहे, खूप दिग्गज कलाकारांसोबत काम होत आहे. तर या तालमीचा एकंदरीत अनुभव काय? तालमी, धमाल, मजा, मस्ती. मला सुरुवातीला असं वाटलं की सगळे मजाच करतायत, काम कधी होणार आहे आपलं. पण काय ऍक्टर आहेत सगळे, ते तिकडे गेले, ह्याला म्हणतात अनुभवी कसलेले अभिनेते. आत्ता इकडे है काय है करून जेव्हा रंगमंचावर जातात तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, पात्र सगळं 100%. मग तिथे खूप पुढे मागे काही नाही. कमाल वाटली मला, कमाल वाटते मला. सगळे बाप्पा काय काम करतो. त्यानंतर आस्था, अमोल दादा, सगळेच, अभिजित दादा, इतकी सिनियर, इतकी कामं केलेली आहेत त्यांनी. पण आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेऊन प्रेमाने मस्त रिहर्सल झाली. खूप मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून, आणि ऑल द बेस्ट या नाटकासाठी. जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान कर? एक तर आव्हान करीन की हा मुलगा खूप अभ्यास करून छान इंटरव्ह्यू घेतो, त्यामुळे ह्यांनी घेतलेले सगळे इंटरव्ह्यूज बघा. आणि ह्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आता, त्यामुळे हा इंटरव्ह्यू बघा आणि आमचं नाटकही बघा. सुंदर मी होणार. थँक्यू सो मच. थँक्यू.